श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी सृष्टी रचना लोकतिनी विस्तार जयेचा श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील हे शारदा स्तवन आणि त्या शारदा स्तवनाचं चिंतन आपलं चाललेलं आहे। शारदा ही नेमकी कशी आहे तर शारदा ही वाणीच्या रूपानं वाणीच्या माध्यमातून आपल्या समोर कार्यरत म्हणण्यापेक्षा तिचं दर्शन आपल्याला घ्यायचं असतं। कारण शब्दाशिवाय कोणतंही कार्य घडू शकत नाही, बोलण्याशिवाय कोणताही विचार माणसांच्यापर्यंत पोहोचत नाही। विचार पोहोचणं हा नंतरचा विषय आहे, पण पहिल्यांदा शब्द प्रगट होणं। लहान मूल जेव्हा बोलायला लागतं तेव्हा ते लहान मुलाचे बोबडे बोल जे असतात ना, ते लहान मुलाचे बोबडे बोल लहान मुलालाही माहिती नसतात, पण ऐकणाऱ्याला ते किती छान वाटतं, ऐकणाऱ्याला किती बरं वाटतं। तशी शब्दामध्ये जी शक्ती आहे ना, शब्दामध्ये जे सामर्थ्य आहे ते विलक्षण आहे। आणि शब्दामधलं सामर्थ्य, शब्दातली शक्ती आणि मुळात शब्दांचं उगमस्थान जे आहे, या उगमस्थानाचा विचार आपल्याला चाललेला आहे, या उगमस्थानाचं चिंतन आपलं चाललेलं आहे। शब्दांच्या प्रत्यक्ष आपण अंतरंगामध्ये प्रवेश करतो आहोत, म्हणजे याचाच अर्थ आपण शारदेचं चिंतन, या शब्दरूप देवतेचं चिंतन करतो आहोत। या शब्दरूप देवतेला आपण शब्दांनाच आपली सुमनांजली व्हायची आहे, शब्दांनाच तिला आपण आळवायचं आहे। कोणताही अभंग घ्या, कोणतंही पद घ्या, किती सुंदर ते पद म्हटल्यानंतर आपल्याला ऐकायला बरं वाटतं, ऐकायला किती छान वाटतं, ऐकायला किती आनंद होतो। आणि ते ऐकत असताना आपलं मन किती आनंदानं आपण छान त्याच्यामध्ये रममाण होऊन जातो। साधं भजन घ्या, समर्थांनी रामासमोर जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेमध्ये किती आर्तता आपल्याला पाहायला मिळते। आणि ती आर्तता जेव्हा आपण ऐकत असतो त्यावेळेला समर्थ आणि समाज, समर्थ आणि त्यांचा विचार, समर्थ आणि त्यांची शक्ती, समर्थ आणि त्यांचं सामर्थ्य, समर्थ आणि त्यांचं दर्शन, या प्रत्येक समर्थांच्या सामर्थ्य संपन्न शब्दातून आपल्याला अनुभवायला मिळत असतं। हे समर्थांचे सामर्थ्य संपन्न शब्द जे आहेत, हे समर्थांचे सामर्थ्य संपन्न शब्द, त्या शब्दांची शारदा ही जननी आहे, त्या शब्दांची शारदा ही माता आहे। का केवढं मोठं सामर्थ्य समर्थांच्या शब्दात आहे। समाजाची स्थिती पाहताना, समाजाचं दर्शन घेताना, समाजाशी एकरूप होताना समर्थांनी किती सुंदर अशा प्रकारची प्रार्थना या समाजासाठी, राष्ट्रासाठी केलेली आहे। कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया। हे कल्याण करणं जे आहे, या समाजाच्या कल्याणाची अंतरंगामध्ये समर्थांना जी कल्याणाची इच्छा ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, कल्याण करण्यासाठीच समर्थांचं अवतार कार्य होतं। आणि समर्थ रामाला प्रार्थना करतायत, जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया। अंतरंगामध्ये रामचरणाशी प्रार्थना करताना समाजासाठी समर्थ ही शब्दसुमनांजली रामाच्या चरणी वाहत आहेत। आणि ही शब्दसुमनांजली रामाच्या चरणी वाहताना समर्थांनी रामाला प्रार्थना केली, तळमळ तळमळ
होतची आहे, होतची आहे. आता ही अंतरंगातली तळमळ जी आहे ना, ही अंतरंगातली तळमळ या विषयांशी जोडतोय बरं का, जोडत नाहीये, तो विषयांचाच तो एक भाग आहे. अंतरंगातली तळमळ हा कशाचं दर्शन आहे, हे कशाची प्रचिती आहे. अंतरंगातलं दर्शन हे समाजापर्यंत वाणीच्या माध्यमातून समर्थ रामापर्यंत पोहोचवत आहेत. आणि ही तळमळ अंतकणामध्ये लागलेली आहे. अंतकणापासून रामाला प्रार्थना करतायत. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अशी अंतरंगामध्ये जी वाणींच्या रूपानं जी संत रामाची पूजा करत आहेत, समर्थ रामाची पूजा करत आहेत. आणि जे ब्रह्मादिकांची जननी समर्थ या ओवीमध्ये म्हणतात, हे ब्रह्मादिकांची जननी म्हणजे काय अर्थ असावा, ब्रह्मादिकांची माता म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचा असेल समर्थांना, तर अहम ब्रह्मास्मी ज्या ब्रह्माचं स्फुरण ज्या अंतकणामध्ये निर्माण झालं ते सुद्धा शब्दरूपानं झालेलं आहे. आणि ते शब्दरूपानं जेव्हा ते व्यक्त झालं, ते शब्दरूपानं व्यक्त झालेलं तत्व जे आहे ते तत्व म्हणजे जी शारदा आहे. आणि त्या तत्वाची पूजा म्हणजे शारदेची पूजा आहे. हरिहर देव, हरिहर ब्रह्मादिक सुद्धा जिच्यापासून निर्माण झाले, सृष्टी रचना आणि तिन्ही लोक जिच्या वाणीतून जिच्या सामर्थ्यातून निर्माण झाले, अशी शारदा आणि त्या शारदेचा विस्तार हा सगळीकडे आपल्याला चराचरामध्ये पाहायला मिळतो. आणि ती शारदा या चिंतनाच्या माध्यमातून आपल्यासमोर दर्शनात घेण्यासाठी आज आपल्याला समर्थांनी उपलब्ध करून दिली. त्या शारदेला अखंड प्रणिपात करावा आणि तिची प्रार्थना करावी. जय जय रघुवीर समर्थ.